आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला विठ्ठल भक्त संत जनाबाई यांचा जन्म कसा झाला आणि संत नामदेव यांचे भाऊ कसे झाले आणि संत जनाबाई यांच्या आईवडिलांचे काय झाले ह्या कीर्तनद्वारे आपल्याला कळणार आहे. तर कुणीही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. अत्यंत खराब होते. तात्या कुटातनं सुद्धा जायला लागायचं. राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था सगळं पांडुरंगावर अवलंबून असायचं. झोपायची व्यवस्था काही सांगता येत नाही. कुठेही झोपायला लागायचं, झाडाखाली झोपायला लागायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये ती वारी व्हायची. आणि दोघांनीही आई आणि वडील दमा त्याचं नाव होतं, वडिलांचं नाव जनाबाईंच्या दमा होतं. आणि ते दोघंही जण दरवर्षी वारी करत होते. वर्षानुवर्ष वारी केली. बरेच वर्ष मुलबाळ नव्हतं बरं पांडुरंगाला. आता स्त्री जात म्हणजे माहितीये, मला मुलगा झाला तर बरं होईल रे पांडुरंगा. आणि बाबा म्हणायचे मला मुलगी झाली तर बरं होईल रे. तर असं तर थोड्याच वर्षामध्ये तेही जरा आता 50च्या पुढचे झाले होते आई वडील. आणि उशिरा शेवटी परमेश्वराच्या कृपेमुळे, पांडुरंगाच्या कृपेमुळे दमा म्हणजे जनाबाईंचे वडील, त्यांना दृष्टांत झाला की मी तुला एक कन्यारत्न देणार आहे. आणि हे कन्यारत्न जे आहे ते जगाचा उद्धार करणार आहे. आणि अशी कन्या मी तुला देणार आहे. थोडेच दिवसात विठ्ठलाचा तो आशीर्वाद होता. मग काय कशाला वेळ लागणार आहे. आणि अशा प्रकारे थोड्याच दिवसामध्ये जनाबाईंचा जन्म झाला. आणि जनाबाई वाढत होत्या. आता 5-6 वर्ष होऊन गेली. आई वडील म्हणाले आता जणी मोठी झाली जरा, आता आपण मात्र वारीला जायचं. काही झालं तरी दोघांचंही एकमत झालं आपण वारीला जाऊया. बायको म्हणते पण जनीचं काय करायचं हो, जनीचं काय करायचं. वडील म्हणाले तिला घेऊन जाऊया. आता झाली की 6 वर्षाची, 6-7 वर्षाची झाली की ती पण चालेल की. नको नको, अहो रस्ते किती घाणेरडे आहेत, पायामध्ये काटे बोचतील, इतके नाजूक पाय आपल्या जनीचे, कसं बरं. नको नको, तिला नको द्यायला, आपण तिला शेजारच्या काकूंकडे ठेवूया. वडील म्हणाले बघ बाई, मला तर वाटतं यावं, तुम्हाला काय वाटतं ते सोडून द्या, मी काय म्हणते ते ऐका. नेहमीच स्त्री हट्ट असतोच ना, मी काय म्हणते ते ऐका, तुम्ही गप्प बसा. त्याप्रमाणे जनीची आई पण बोलली. आणि अशा प्रकारे जनी मागे दरवाजाचे मागे बसून ऐकत होती. रडायला लागली, भोकाड बसायला. आई मी पंढरीला येणार आहे, आई मी पंढरीला येणार आहे, तू मला फसवून जाऊ नकोस. मी पंढरीला येणार, मी मावशींकडे राहणार नाहीये बरं, मी येणार मी येणार मी येणार. आई वडिलांना आता प्रश्न पडला काय करायचं हिचं. मी रात्रभर जागी नाही, तुम्ही गेलात मला सोडून तर बघा, असं म्हणून रडायला लागली. बरं शेवटी आई वडिलांचं हृदय होतं ते. जने अगं खूप त्रास होतो ग, कसं पण होऊ दे, मला तर विठ्ठलाला भेटायचंय. माझी इच्छा तर विठ्ठलाला भेटायचंय आणि पंढरपुरामध्ये जायचंय. आणि मला तर खरं पंढरपुरातच राहायचंय. अरे बापरे. आई वडील म्हणाले काय बाला हट्टाव शेवटी चला. आणि हट्ट काय तसा वाईट नव्हता, मोबाईलचा आणि टीव्हीचा नव्हता हो तो हट्ट, तेव्हा पंढरीचा हट्ट होता. आणि आई वडील पुरवणारे पण होते. आणि अशा प्रकारे तिघही जण निघाले. त्यावेळेला आईचं वडील जवळजवळ 55 वर्षाचं होतं, कारण की खूप उशिरा झाली होती जण त्यांना. आणि अशा प्रकारे जात असताना एक दिवस अशी वेळ आली की खायला तर मिळालं, विठ्ठलाची कृपा होती ना, खायला तर मिळालं. आणि आज मात्र रात्री झाडाखाली झोपायची वेळ आली. जरी म्हणाली कुठं झोपायचं, हे बघ झाडाखाली झोपायचं आपल्याला. चालेल मला, चालेल काही प्रश्न नाही, मी पण तुम्ही पण झोपणार ना माझ्या बरोबर. हा आपण तिघही जण इथेच झोपायचे आज. बरं म्हणाली. रडली नाही किंवा काही नाही की मी कशी झाडाखाली झोपू, मी नाही झोपणार असं काहीच बोललेली नाही ती. कारण तिची इच्छा विठ्ठलाला भेटण्याची होती, ती आस होती, विठ्ठलाला भेटायची ह्या वयामध्ये आस होती. म्हणजे ती कुठल्या
प्रतीची होती. ती बाल जी होती ती कुठल्या प्रतीची होती, जी विठ्ठलाशी समरस होऊ इच्छिते या वयामध्ये. आणि तिघही जण झाडाखाली झोपले. त्याच वर्षी प्लेगची साथ चालू होती आणि अशा प्रकारे कित्येक लोक त्या प्लेगमध्ये मेले. आणि सकाळ झाली, तिघही जण झाडाखाली झोपले आणि थोड्याच वेळामध्ये पहाट झाली. बरं, लोक जायला लागले. रात्री फक्त थोड्या वेळ झोपतात आणि त्याच्यानंतर पुन्हा वारीला चालत राहतात. जनाबाईला जाग आली. अगं आई, उठ उठ. अगं सगळी जण पुढे चालली. बघ, उठ पटकन, उठ पटकन. आई काहीच उठेना. बाबा जाऊन, बाबा उठा ना. आई बघा उठत नाहीये, ऐकत नाहीये ती. बाबाही ऐकाय नसतं त्याला. काय झालं काय? रडायला लागले. का तुम्ही बोलत नाही माझ्याशी? मी हट्ट करून तुमच्या बरोबर आले म्हणून तुम्ही बोलत नाही का माझ्याशी? बोला ना माझ्याशी. जणी रडायला लागली बरं रस्त्यात. आणि जाता जाता वारकरी चालले होते. अगं काय झालं मुली, काय झालं तुला? बघा ना, माझे आई वडील उठत नाहीयेत. मी त्यांना किती हात मारते, ते उठतच नाहीयेत. ते उठतच नाहीयेत. वारकरी थांबले, बघायला लागले. आणि त्याच क्षणी विठ्ठलाने आपला गरुड काढला आणि आपल्या आरतीमध्ये जे आहे, गरुडावरी बाई सोनी माझा कैवारी आला, हो माझा कैवारी आला. आणि जनी ही विठ्ठलाची पहिल्यापासून लाडकी होती. त्याने गरुड काढला. गरुडावर बसून म्हणाला की गरुड चल. कारण जास्तीत जास्त वेगाने वाहणारा तो गरुड आहे. विठ्ठल म्हणाला, अरे तू किती हळू चाललायस आज. मी सांगतो तिथे मला उतरव आणि लवकर चालला तर मी चालत चाललो आता. नको महाराज, असं करू नका. मी जास्तीत जास्त वेगाने धावायचा प्रयत्न करतो. आणि शेवटी जिथे जनाबाई रडत होती, साक्षात पांडुरंग तिथे आले आणि जनाबाईला म्हणाले, रडू नकोस, तुझ्या आई वडिलांना मी घेतो. आणि साक्षात पांडुरंगाने दोघांनाही अग्नी दिलेला आहे. आणि जनाबाईला गरुडावर बसून आपल्या गाभाऱ्यामध्ये घेऊन आलेले आहेत. रात्रीची वेळ होती, कुठे सोडायचं जमीला. पांडुरंग साक्षात तिला आपल्या देव्हाऱ्यामध्ये घेऊन आले. जमी झोपून गेली, छोटीच होती, झोपून गेली बिचारी. आणि सकाळी दामा शेट्टी म्हणून जे होते, कपड्याचे व्यापारी होते, आणि विठ्ठलाची जी देवळाची आरती किंवा नैवेद्य हे जे आहे, हे परंपरेने त्यांच्याकडे 60 वर्ष कमीत कमी त्यांचे, म्हणजे आजी, त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा वगैरे असे कमीत कमी 60 वर्षाची त्यांची सेवा होती. बरं, पांडुरंगाची सकाळी 5:30ला आले. काकर आरती असते 5:30ला. विठ्ठल पुन्हा आपल्या जागेवर उभा राहिलेला आहे. आणि दामाने बघितलं, कुलूप उघडलं, दिवा लावला, दिवे लावले सगळीकडे. अरे इथे लहान मुलगी, विठ्ठला, अरे काय आहे काय? दामाजी, हे कन्यारत्न मी तुम्हाला देतोय, तिचा तुम्ही सांभाळ करा आणि नाम्याबरोबर तिला वाढवा. नाम्या म्हणजे माहिती आहे ना, दामाजी पंतांचा मुलगा, जे आपले नामदेव महाराज आहेत. तर नाम्याबरोबर, कारण तेव्हा पूर्वीच्या काळी असं नाम्या, सोन्या, पप्या असंच सगळं म्हणायचे. नावं कधीच अपभ्रंश करायचं लागत. तर तसं नाम्याबरोबर हिला वाढू दे. उठवलं तिला. बेटा नाव काय तुझं? माझं नाव जनी. हा. आणि विठ्ठलाच्या आज्ञेनुसार दामापंत जनीला घेऊन त्यांच्या घरी गेले. दामाजी पंत हे बऱ्यापैकी श्रीमंतांपैकी त्या वेळेचे होते. कापडाचा धंदा होता त्यांचा आणि त्यामुळे त्यांना काहीच दुधाचं दुभत्याचं काहीच कमी नव्हतं. आणि हळूहळू जनाबाई तिथे मोठी झाली आणि
त्यांना घरकाम म्हणजे धुणं भांडी, तेव्हा काही शाळा नव्हत्या, काही नव्हत्या, परकीयांचं राज्य होतं. 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि जनाबाई घरामध्ये सगळी कामं करायला लागली. धुणं भांडी, दळण, मुख्य म्हणजे दळण. दळणाचं काय होतं, इथे डबे घेऊन वगैरे कोणी गिरण्या नाहीत, काहीच नव्हतं. तर तेव्हा प्रथम सकाळी उठून काय करायचं, जेवायची व्यवस्था करतोच ना आपण. उठलं की पहिल्यांदा काय स्वयंपाक करायचा.